परभणी जिल्ह्यातील जिंतूर पंचायत समितीवर इतिहासात प्रथमच भाजप पक्षाने घवघवीत यश संपादित करत या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या नामदार तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर, चाणक्य नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थेत घवघवीत यश संपादित केले। मग ते नगर परिषद असेल, पंचायत समिती असेल आणि जिल्हा परिषद असेल, या तिन्ही ठिकाणी भाजपाने आपला झेंडा रोवलेला आहे। दरम्यान आज दिनांक 10 मार्च रोजी जिंतूर पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पंचायत समिती यांच्या दालनामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये सर्वपक्षीय झालेल्या या निवड प्रक्रियेमध्ये भाजप पक्षाकडून बिनविरोध या ठिकाणी पंचायत समिती सदस्यांमधून निवडून आलेले या ठिकाणी सभापती पदासाठी अयोध्या खिस्ते, तर या ठिकाणी उपसभापतीसाठी सोनी माधव दराडे यांची निवड करण्यात आलेली आहे। दरम्यान यापूर्वी आपण अयोध्या खिस्ते यांच्या प्रातिनिधिक स्वरूपात आपण मुलाखत घेतलेली आहे। दरम्यान आपल्यासोबत या ठिकाणी पुन्हा एकदा बोलण्यासाठी उपसभापती पदी निवड करण्यात आलेल्या सोनू माधव दराडे, तसेच या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी म्हणून माधव दराडे जे की सरपंच तथा या ठिकाणी भाजपचे युवा नेते म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। पंचायत समिती सभापती व उपसभापती हे जे भारतीय जनता पार्टीचा 15 वर्षाचा जो वनवास संपला आणि आज दिनांक 10/3/2026 रोजी पंचायत समिती जिंतूर येथे सभापतीपदी आमच्या सहकारी मित्र पिंटू खिस्ते यांच्या मिसेस अयोध्याताई खिस्ते व माझ्या सोपत्नी सोनीताई माधव दराडे या उपसभापतीपदी आज त्याची नियुक्ती झाली। मित्र, निष्ठावंत कार्यकर्त्याची किंमत ही आमचे नेते श्री रामप्रसादजी बोर्डीकर साहेब व आमच्या नेत्या पालकमंत्री मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांनी निष्ठावंत कार्यकर्त्याची किंमत म्हणून माझ्या पत्नीला जिंतूर पंचायत समितीचे उपसभापती पद दिले आणि मी मानधनी गणातून निवडून जरी आलेलो असलो तरी मी आज या उपसभापतीपदी तुम्हाला सर्व जिंतूर तालुक्यातील जनतेला सांगू इच्छितो की मानधनी गणातला आलेला उमेदवार आज संपूर्ण तालुक्यातील जनतेला एक विश्वास देतो की येणाऱ्या मी उपपंचायत समिती सभापती येणाऱ्या सर्व जनतेला मी कोठेही कामात कमी पडणार नाही, आलेल्या अडीअडचणी आणि शेवटच्या घटकापर्यंत भारतीय जनता पार्टीचा अजेंडा व बोर्डीकर साहेबाचा माझ्यावर असलेला विश्वास हा कामातून दाखवून देईल। शेवटी आमच्या भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे की पहिला राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः। त्या अनुषंगाने मी आज एक पण घेत आहे की माझी पत्नी उपसभापती झालेली आहे ना, तर प्रथम जिंतूर तालुक्यातील जनता, नंतर पक्ष आणि शेवटी माधव दराडे व परिवार, अशा हिशोबाने मी जिंतूर तालुक्यात काम करणार आहे। आणि माझ्या नेत्यांनी जो माझ्या एक निष्ठावंत कार्यकर्त्याला जे बळ दिलंय, जे आजचं पद हे माधव दराडेचं नसून संपूर्ण जिंतूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा आहे आणि एका समाजातील एक निष्ठा राहिल्यानंतर समाजाला बळ देण्याचं काम माझ्या मार्फत केलेलं आहे। मी जो माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला तडा कुठेही जाऊ देणार नाही, हा आज विश्वास देतो। मला जे उपसभापती माझ्या पत्नीला जे जबाबदारी दिली त्यांच्याबद्दल मी आमच्या नेत्या मेघनादी सागोरे बोर्डीकर व बोर्डीकर साहेब यांचे आभार मनापासून आभार मानतो व संपूर्ण मानधनी गण व भोगाव सर्कल व जिंतूर तालुक्यातील जनतेचे आभार मानतो। आणि मी आपल्या सेवेत 24 तास आपल्या सेवेत हजर राहून आपल्याला अडीअडचणी दूर करण्याचा एक पण घेतलेला मी आज शब्द देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री ह्या महिला आहेत आणि जिंतूर तालुक्याचे आमदार पण ह्या महिलाच आहेत। त्यांना महिलाबद्दल खूप काही आहे सहानुभूती आहे, त्यामुळे त्यांनी काय केलं, झालेल्या निवडणुकीमध्ये चांगला कोल भारतीय जनता पार्टीला भेटल्यामुळे त्यांनी 8 मार्चला महिला दिनानिमित्त 2 महिलांची निवड केली। सभापतीपदी अयोध्या खिस्ते आणि उपसभापतीपदी आपले सोनीताई दराडे या दोघींना पद दिल्याबद्दल जिंतूर तालुक्याच्या सर्व महिलांच्या वतीने मी दीदीचे खूप खूप आभारी आहे, आभार व्यक्त करते। जिंतूर पंचायत समितीवर या ठिकाणी इतिहासात प्रथमच राष्ट्रवादीला खिंडार देत या ठिकाणी भाजप पक्षाचे सभापती उपसभापतीची निवड बिनविरोध करण्यात आलेली असून दरम्यान यावेळेस महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जिल्हा नगर परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा रोवल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जिंतूर तालुक्यात
तालुक्यातील जे पण तळागाळातील विकास वंचित राहिलेला निश्चितच येणाऱ्या काळामध्ये निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही आणि जिंतूर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं येणार असल्याची माहिती भाजप पक्षश्रेष्ठीच्या वतीने करण्यात आलेली आहे. दरम्यान येणाऱ्या काळामध्ये जिंतूर तालुक्याचा किती विकास होतो हे बघणे महत्त्वाचे ठरेल. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अली.